जर तुमची गाडी 2023 च्या आधीची असेल आणि तुम्ही पेट्रोल टाकत असाल तर थांबा, आधी हे ऐका। भारत सरकारने पेट्रोलमध्ये E20 ॲड करण्यास सुरुवात केली। E20 म्हणजे 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये ब्लेंड करणे, जे की आधी 10% होते। पण आज रोडवर जास्त गाड्या 2023 च्या आधीच्या बनलेल्या आहेत, ज्या की E10 ला कॉम्पॅटिबल होत्या। आणि यामध्ये जर E20 टाकलं तर गाडी ॲव्हरेज कमी देते, गाडीच्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये गंज चढतोय किंवा गाडीचं इंजिन सुद्धा बंद पडतंय। आणि इन्शुरन्स कंपन्या गाडीमध्ये चुकीचं इंधन वापरले म्हणून हे सगळं कव्हर सुद्धा करत नाहीये। म्हणून या सर्व प्रकरणाची एक PIL कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली, ज्यात मागणी केली जाते की पेट्रोल पंपवर इथेनॉल फ्री पेट्रोलचा ऑप्शन असला पाहिजे व कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल ॲड केलेलं आहे कोणत्यामध्ये नाही याचं क्लिअर इंडिकेशन पेट्रोल पंपवर लावलेलं पाहिजे, जेणेकरून ज्याची त्याची चॉईस राहील की कोणते फ्यूल भरायचे। पण एवढं सगळं होतंय तर सरकारने हे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स का केलंय, तर सरकारने E20 ब्लेंड करून कमी क्रूड ऑइल खरेदी करण्याचा मानस ठेवला आहे व यातून सरकारचे 1.44 लाख करोड रुपये वाचतील हे सुद्धा सरकारने सांगितलंय। आणि सरकारचं म्हणणं आहे की आम्ही 2014 पासून इतकं CO2 इमिशन कमी केलंय जितके 30,000 झाडं लावण्यासारखं आहे। आणि यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा 40,000 करोड रुपयांनी रेव्हेन्यू वाढल असं सरकारचं म्हणणं आहे। म्हणजे सरकार हे E20 ब्लेंड करून काही चुकीचं करत नाहीये, फक्त ज्या पद्धतीने करते, ज्या स्पीडनी करते ते चुकते। कारण असेच इथेनॉल ब्लेंडिंग अनेक देश करतात, जसं की ब्राझील देशाने 1970 पासून इथेनॉल ब्लेंडिंग चालू केलं होतं आणि ते हळूहळू वाढवत गेले। आणि त्यांनी पेट्रोल पंपवर E0, E100 असे जनतेला वेगवेगळे चॉईस दिलेत व तुमची गाडी ज्या फ्यूलला कॉम्पॅटिबल आहे ते फ्यूल तुम्ही तुमच्या गाडीत भरा हे ऑप्शन्स सुद्धा दिलेत। आणि असं जर भारतामध्ये केलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये। पण सरकार 2022 मध्ये E10 आणतंय आणि लगेच 2023 मध्ये E20 सुद्धा आणतंय, हे मात्र चुकीचं आहे। तुम्हाला काय वाटतं, सरकारने E20 चालू करून चूक केली का हे मला कॉमेंट्समध्ये सांगा। माहिती आवडली असेल तर लाईक करा व ज्यांची गाडी 2023 च्या आधीची आहे त्यांना ही रील शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा व मला इंस्टावर फॉलो सुद्धा करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।